नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. घरात ठेवलेल्या 18 वस्तू आजच बाहेर काढा. घरातील नकारात्मक शक्ती संपूर्ण जाईल. एक बरेच लोक प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहलाचा फोटो किंवा शोपीस घरात लावतात, परंतु ताजमहलाचा फोटो घरात लावणे अशुभ मानले जाते. वास्तुनुसार ज्या घरात ताजमहलाचा फोटो ठेवला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. 2. जुनी वर्तमानपत्रे. काही लोकांना जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते, ती त्यांच्या घरात साठवत जातात. वास्तूंमध्ये हे फार चुकीचे मानले जाते. जुन्या वर्तमानपत्रांवर धूळ आणि माती जमा होते आणि त्यामुळे तिथे कीटकांच्या उत्पत्तीची भीती असते. या सर्व गोष्टींमुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होतात आणि प्रगतीस बाधा येते. त्यामुळे वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवा. 3. जुने कुलूप. वास्तुविज्ञानांच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे फारच अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जे कुलूप वापरात येत नाहीत किंवा खराब झाले आहे त्या त्वरित काढल्या पाहिजेत. असं म्हणतात की खराब कुलूप नशीब सुद्धा कायमचे बंदिस्त करते आणि यासोबत प्रगतीचा मार्ग देखील बंद होतो. 4. बंद पडलेले घड्याळ. एका बाजूला चालू असलेल्या घड्याळ जे जीवनाचे कालचक्र दर्शवते, तर दुसरीकडे बंद पडलेली घड्याळे आयुष्यातील अडथळे व समस्या दर्शवतात. घरात बंद पडलेली घड्याळ असेल तर ते त्वरित काढून टाकले पाहिजे. असे मानले जाते की बंद घड्याळे तुमच्या वेळा चांगला जाऊ देत नाहीत आणि जीवनातील आनंदात अडथळा निर्माण करतात. 5. खराब बुट आणि चप्पल. वास्तुशास्त्रात खराब झालेले बुट आणि तुटलेली चप्पल वापरणे फारच अशुभ असते. शास्त्रानुसार घरात खराब बूट ठेवणे जीवनातील संघर्ष दर्शवते. जरी तुमच्याकडे कमी चप्पल असतील तरीही जे आहेत ते योग्य स्थितीत आणि स्वच्छ असावेत. शनिवारी खराब झालेले शूज घराबाहेर फेकून द्यावेत, यामुळे शनीची अशुभ दशा देखील कमी होते. 6. जुने फाटलेले कपडे. वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्यातून आपले भाग्य दिसते. चुकूनही घरात असे फाटलेले कपडे किंवा फार जुने झालेले कपडे ठेवू नयेत. असे म्हणतात की फाटलेले कपडे तुमच्या कारकिर्दीत पुन्हा पुन्हा अडचणी निर्माण करतात. तुटल्या फुटलेल्या देवघरातील मूर्ती. धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की कोणत्याही देवतांची तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. या मूर्तीची पूजा करणेही योग्य मानले जात नाही. असे केल्याने अशुभ वाढतं आणि संपत्ती कमी होऊ लागते. तुमच्या घरात तुटलेली मूर्ती असणे तर त्या पवित्र नद्यांमध्ये विसर्जित कराव्या आणि देव्हाऱ्यात नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. 8. तुटलेले फर्निचर. घरात ठेवलेल्या तुटलेल्या किंवा खराब फर्निचरचा वाईट परिणाम होतो. घरातील फर्निचर नेहमी व्यवस्थित ठेवलं पाहिजे. घरात लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुम्ही घरातील तुटलेले फर्निचर वेळीच काढून टाकावे. 9. तुटलेल्या आरसा. तुटलेल्या काचेच्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. सुख आणि धनाचेही नुकसान होते. त्यामुळे तुटलेली काच किंवा आरसा कधीही घरात ठेवू नये. त्यामुळे साफसफाई करताना सर्वात आधी घरातील तुटलेली काचे आणि आरसे काढून टाका. 10. तुटलेली भांडी. तुटलेल्या भांडी घरात ठेवणे देखील शुभ मानले जात नाही. तुमच्या घरात तुटलेली किंवा तडे गेलेली भांडी असतील तर ती घरातून वेळीच बाहेर काढा, तरच आनंद तुमच्या घरात राहू शकेल. निरुपयोगी औषधे ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नये. असे मानले जाते की घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात आणि म्हणूनच उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकावी. 12. युद्धाचे चित्र. रामायणापासून महाभारतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या युद्धाचे चित्र घरात ठेवू नये. अशी चित्र घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वैर वाढते. 13. निवडून किंवा काटेरी वनस्पती. वास्तुशास्त्रानुसार निवडून किंवा काटेरी वनस्पती देखील घरात ठेवू नये. गुलाब वगळता इतर सर्व काटेरी झाडे घराबाहेर लावावीत. 14. चित्रांमध्ये नकारात्मकता असलेली चित्र. काही विशिष्ट प्रकारची चित्रेही घरात ठेवू नयेत, जसे की फुले, नकलेली झाडे, फुटणारी बोटं, नग्न युद्धात तलवार पिजणारी शिकारीची दृश्ये, नीलकैद झालेले हत्ती, दुःखी किंवा रडणारी माणसांची चित्र घरात कधीही ठेवू नये. तसेच प्राण्यांचे पुतळे आणि चित्रे, डुक्कर, साप, गाढव, चायना उल्लू, वटवाघूळ, निघाड, कावळा किंवा कबूतर
अशा कोणत्याही पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे चित्र किंवा पुतळा घरात ठेवू नयेच. 15. भंगार. लोक घरात अडगळ किंवा भंगार जमा करून ठेवतात. यासाठी वेगळी भंगार खोली असायला हवी किंवा यांना आधी घरातून बाहेर काढा. घरातील गच्चीवर पडलेला भंगार देखील पैशाची कमीला कारणीभूत ठरतं. गच्चीवर भंगार किंवा फालतू सामान मुळीच ठेवू नाही. याने कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो. याने पितृदोष उत्पन्न होतो. 16. मृत व्यक्तीचे कपडे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे कुटुंबीय आठवणी कायम राहाव्यात यासाठी त्या व्यक्तीचे कपडे आणि वस्तू जपून ठेवतात. काही जण या गोष्टी दान देखील करतात. मृत व्यक्तीचे कपडे कुटुंबीयांनी घरात ठेवू नये तर ते दान करावेत असं गरुड पुराणात सांगितलं गेलं आहे. तसेच मृत व्यक्तीचे कपडे वापरणं योग्य नाही, कारण असे कपडे वापरल्यास संबंधित जिवंत व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक आजार होऊ शकतात. कारण असं केल्याने जिवंत व्यक्ती मृत व्यक्तीशी जोडली जाते आणि त्याला मृत व्यक्तीची सतत आठवण येऊ लागते. साहजिकच याचा परिणाम जिवंत व्यक्तीचं शरीर आणि मानसिकतेवर होतो. 17. प्लास्टिक सामान. सध्या प्लास्टिकच्या वस्तूचा क्रेज वाढला आहे. किचनमधील डबे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, पूर्ण घरात जागोजागी प्लास्टिकच्या वस्तूंचा ढिगारा दिसतो. पण याने नकारात्मकता तर पसरतेच, पण हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. या वस्तू वापरण्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोहोचतात आणि भयावह रोगाला कारणीभूत ठरतात. 18. डेकोरेटिव्ह दगड किंवा नग. अनेक लोक आपल्या घरात डेकोरेटिव्ह दगड, नग, अंगठ्या किंवा ताबीज अशा वस्तू कुठेही ठेवतात. पण या वस्तूंमुळे फायदा होत आहे की नुकसान हे माहीत नसलं तर अशा वस्तू आधी घरातून बाहेर काढायला हव्यात. भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे घरात काय वस्तू ठेवायला हव्या आणि काय नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. एखाद्याला एका लहानशा वस्तूमुळे अडथळे येतात. लक्षात असू द्या की निर्जीव वस्तूंमध्येही आपली एक ऊर्जा असते. त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवू नये ज्या ठेवल्यामुळे जीवन दुःखी होतं. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.